11th ॲडमिशन 2025-26 तर आज ज्याही विद्यार्थ्यांचे स्पेशल राऊंड 1 मध्ये नंबर लागलेले असेल त्या विद्यार्थ्यांना आजची लास्ट डेट आहे की ते विद्यार्थी त्यांचा प्रवेश निश्चित करू शकतात। समजा ज्या विद्यार्थ्यांनी त्यांचा प्रवेश स्पेशल राऊंड 1 चा आज सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत जर निश्चित नाही केला तर त्या विद्यार्थ्यांचे जेही लागलेले नंबर आहे हे कॅन्सल करण्यात येणार आहे आणि त्यांच्या ज्या जागा ह्या स्पेशल राऊंड 2 साठी व्हॅकंट सीटमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले नाही आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत 11th मध्ये कोणताही फॉर्म फिलअप केलेला नसेल ते विद्यार्थी स्पेशल राऊंड 2 चा फॉर्म फिलअप करू शकतात। आणि आपण लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की स्पेशल राऊंड 2 होण्याची दाट शक्यता म्हणजे 99% चान्स आहे की स्पेशल राऊंड 2 होणार आहे। फक्त एवढंच आहे 1% चान्स आपण देत का बरं नाही, कारण टाइम टेबल अजूनपर्यंत आलेला नाही आहे आणि जोपर्यंत 11th ॲडमिशन 2025-26 आपल्याला टाइम टेबल देणार नाही तोपर्यंत आपण शुअर होत नाही। कारण जो टाइम टेबल यांनी रिवाइज करून दिलेला आहे आपल्याला फर्स्ट राऊंडचा त्यामध्ये रिक्त जागा पब्लिश करणे 11 तारखेला अशाबद्दलची माहिती दिलेली आहे। रिक्त जागा प्रसिद्ध करणे याचा अर्थ होतो की नेक्स्ट राऊंड होणे। हे आपण लास्ट पहिल्या राऊंड पासून तर स्पेशल राऊंड 1 पर्यंत बघत आहे आणि तुम्हाला सुद्धा संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर आपण देत आहे। तरी हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा होणार आहे ज्या विद्यार्थ्यांचा स्पेशल राऊंड 1 मध्ये नंबर लागलेला आहे। 8 ऑगस्ट पर्यंत 6:30 वाजेपर्यंत ॲडमिशन घेऊ शकता आणि त्यानंतर स्पेशल राऊंड 2 होणार आहे। विद्यार्थ्यांनी घाबरू नका, स्पेशल राऊंड 2 होणारच आहे कारण एका राऊंड मध्ये संपूर्ण ॲडमिशन होत नाही। कारण आपण ॲडमिशनचं जे जो एक व्हिडिओ दिला होता ज्यामध्ये आपण किती जागा व्हॅकंट आहेत हे सांगितलेलं होतं, तर भरपूर साऱ्या जागा व्हॅकंट आहेत। अजून फक्त एवढंच आहे की जे कॉलेज विद्यार्थ्यांना पाहिजे त्या कॉलेजच्या जागा आता फुल होणे सुरू झालेल्या आहेत, तरी सुद्धा तुम्हाला प्रवेश मिळू शकतो। जरी समजा ज्यांचे ॲडमिशन बाकी असेल, ज्यांना नंबर लागलेला नाही आहे त्यांच्यासाठी स्पेशल राऊंड 2 होत आहे आणि फक्त त्यांनाच म्हणजे ज्यांनाही स्पेशल राऊंड 2 मध्ये फॉर्म भरायचा असेल त्यांनी घ्यावायची काळजी। तर या राऊंडमध्ये तुमचा नंबर लागायलाच पाहिजे अशी काळजी घ्या आणि अशा प्रकारे फॉर्म भरा। आणि जे विद्यार्थी फक्त एका कॉलेजवर डिपेंड असेल किंवा ह्या 2 मध्येच नंबर लागला पाहिजे तर या विद्यार्थ्यांबद्दल आपण काहीच सांगू शकत नाही आहे। कारण 1 राऊंड पासून 5 राऊंड झालेले आहे, आपला नंबर लागलेला नाही आहे किंवा लागलेला असेल तर आपण तो नंबर घेतलेला नाही आहे। यामध्ये आपली चुकी आपण म्हणू शकतो, कारण आपली स्वतःची चूक आपण मान्य करायला पाहिजे। कारण आता 6वा राऊंड आहे आणि यानंतर राऊंड होईल नाही होईल काहीच अपडेट नाही आहे। आणि विद्यार्थ्यांना एकच आहे की तुम्ही व्यवस्थितरित्या कॉलेजेस ॲड करा। जे कॉलेजला ॲडमिशन घेऊ शकता तुम्ही 10 कॉलेजपर्यंत ॲड करा ना, तुम्ही 10 कॉलेज ॲड करा, परंतु असे कॉलेज टाका की यापैकी 10व्या नंबरचा जरी कॉलेज मिळालं तुम्हाला तरी तुम्ही तिथे प्रवेश घेऊ शकले पाहिजे। जर तुम्ही प्रवेश नाही घेत असाल आणि जर तुम्हाला प्रवेशच भेटला नाही तर यामागे आपण काही करू शकणार नाही आहे। मग तुम्हाला 11thला कुठेही प्रवेश घ्यावा लागेल, म्हणजे ही ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुमचा नंबर लागणार नाही। त्यामुळे जो नेक्स्ट राऊंड आहे त्या राऊंडमध्ये आपला नंबर लागलाच पाहिजे ही काळजी घ्या आणि त्या प्रकारे तुम्ही तुमची कॉलेजची लिस्ट तयार करून ठेवा आणि टोटली जवळपास 10 कॉलेज तयार करा, जेणेकरून असं समजा की आपल्याला 10 मध्ये कुठेही नंबर लागला तर आपण प्रवेश घेऊ शकलो पाहिजे। कारण आपल्यासाठी हा शेवटचा चान्स आहे, आपण असं गृहीत धरा आणि त्यानुसारच तुम्ही तुमचे फॉर्म फिलअप करा। बाकी संपूर्ण अपडेट मी वेळोवेळी आपल्या चॅनलवर तुम्हाला देतोयच आहे। कोणाला कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार आणि 11th ॲडमिशन 2025-26 बद्दल जी पुढील अपडेट येईल ती सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।